मेट्रो प्रशासनाने मेट्रो प्रकल्प 3 म्हणजे सिप्स ते कुलाबा दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांची वृक्षतोड करायला सुरुवात केली आहे। मात्र या वृक्षतोडीला तेथील रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे। बुधवारी वृक्षतोड करताना अनेक रहिवाशांनी झाडांना मिठी मारून तर काही रहिवाशांनी झाडावर चढून या वृक्षतोडीला विरोध दर्शवला। त्यासोबतच मेट्रो मनमानी पद्धतीने वृक्षतोड करत असल्याची याचिका रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पेंग्विन सेंटर उभारण्यात आले। मात्र या पेंग्विन सेंटरच्या विजेचा खर्च महिन्याला 10 लाख रुपये एवढा येत आहे। हा खर्च करदात्यांच्या पैशातनं भागवला जात असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। त्यामुळे पेंग्विन दर्शनासाठी जी शुल्क वाढ केली जात आहे याला भाजपचा विरोध आहे। मुंबई विद्यापीठाची दुरावस्था एबीपी माझाने समोर आणल्यानंतर काल राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठाची भेट घेतली। विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर आम्ही देऊ असं आश्वासन रवींद्र वायकर यांनी दिलं। त्यासोबतच नवीन इमारतीसाठी 1.5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचं आश्वासन रवींद्र वायकर यांनी दिलं आहे। मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलची चाचणी झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावरही एसी लोकलची चाचणी होणार आहे। या आठवड्यात ही चाचणी होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे। यासाठी एसी लोकल मुंबई सेंट्रलच्या कारशेडमध्ये आणण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे। आणि आता आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी बातमी इथे ठाण्यामधनं ठाण्यातील रिक्षाचालक आजपासून संपावर आहेत। ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या रिक्षाचालकांविरोधातल्या कारवाईचा निषेध करण्याकरता ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीकडून संपाची हाक देण्यात आली। त्यामुळे ठाणेकरांना रिक्षाला पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे। रिक्षा बंद ठेवून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे। त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान रिक्षाचालकांबरोबरच फेरीवालेही संपावर जाणार असल्याचं फेरीवाला संघटनेने स्पष्ट केलं। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होते। 11वी प्रवेशासाठीचं माहिती पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। या आधारे प्रवेश अर्जाचा प्राथमिक माहितीचा भाग ते भरू शकतील। कॉलेजची निवड गुणांची टक्केवारी मात्र निकालानंतरच भरता येईल। प्रवेश प्रक्रिया जास्तीत जास्त पारदर्शक आणि विद्यार्थी केंद्री व्हावी यासाठी यंदा विद्यार्थ्यांना पसंतीची 10 कॉलेज निवडता येणार आहेत। 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेऐवजी आपल्या शाळांमध्येच फॉर्म भरावेत अशी सूचना समितीने केली। राज्यातील 11वीचे सर्व प्रवेश ऑनलाईन देण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना असतानाही बोरिवलीच्या अजित पवार ज्युनियर कॉलेजमध्ये ऑफलाईन प्रवेश दिल्याचं उघड झालंय। या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारत कॉलेजची मान्यता काढून घेतली, तर कॉलेजच्या प्राचार्यांना आणि प्राध्यापकांना चारकोप पोलिसांनी अटक केली। ऑफलाईन प्रवेश देणाऱ्या कॉलेजवरील ही पहिलीच कारवाई आहे। त्यामुळे इतर कॉलेजेसचेही दाबे दणाणले आहेत। केवळ 80 जागांची परवानगी असताना कॉलेजात 544 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा इंजिनिअरिंगचे पेपर फुटल्याची माहिती समोर येते। त्यानंतर विद्यापीठाकडून कोथरूड आणि लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गेल्या वर्षी सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे यंदा प्रश्नपत्रिकांना वॉटरमार्क करायची सोय विद्यापीठाने केली होती। मात्र तरीही पेपर फुटीला काही आळा बसला नाहीये। यापुढे परीक्षेच्या केवळ अर्धा तास आधी विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका पाठवण्यात येईल असं नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी स्पष्ट केलं। काल 12वीचा निकाल आहे अशी अफवा पसरल्यानं एक मुलगी घरातनं बेपत्ता झाली आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुलीने सुसाईड नोट लिहिली आहे। मला 12वीचे पेपर अवघड गेलेत, मी त्यात नापास होणार आहे, त्यामुळे मी आत्महत्या करते अशा आशयाची इंग्रजी सुसाईड नोट तिने लिहिली आहे। शिवानी राजपूत असं घरातनं निघून गेलेल्या मुलीचं नाव आहे। पिंपरी चिंचवडच्या सांगवीतनं ही घटना समोर येते आहे। काल पहाटे 4:30च्या सुमारास जुन्या सांगवीतील संगमनगर इथल्या राहत्या घरातनं ती निघून गेली। या प्रकरणी तिच्या वडिलांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने मिळकत कर थकवल्याप्रकरणी 2 शाळांवर जप्तीची कारवाई केली। भोसरीतील भैरवनाथ शाळा आणि आकुर्डीतील अभिषेक विद्यालयाचा यामध्ये समावेश आहे। भैरवनाथ शाळेची 1,22,00,000 तर अभिषेक विद्यालयाची 49 लाख रुपये थकबाकी आहे। शहरातील एकूण 35 शाळांकडे 18,77,00,000 इतकी थकबाकी आहे। मात्र मिळकत विभागाकडून मोठ्या देंडांवर कारवाई होताना दिसत नाही। बातमी पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर आणि आयुक्त यांच्यातल्या शीतयुद्धाची आहे। पालिका प्रशासनाला अंधारात ठेवून योजना राबवत असल्याचा आरोप महापौर नितीन काळजे यांनी केलाय। तसंच सर्व प्रकारच्या नियोजनाची माझ्यासमोरच घोषणा झाली पाहिजे अशा आशयाचं पत्र काळजे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांना धाडलं। दरम्यान सगळ्या प्रकरणामागे भाजपची अंतर्गत गटबाजी असल्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे। मुंबईतल्या हाजी अली दर्गा परिसरातील मोबाईल टॉवरवरनं जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसला हायकोर्टात आव्हान देणाऱ्या हाजी अली ट्रस्टला हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिलाय।
या परिसरात बसवलेल्या मोबाईल टॉवरवरनं जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी ट्रस्टला 1,88,00,000 वसुलीची नोटीस पाठवली होती. मात्र भागीदारी हक्कावरनं सेवाभावी संस्थेकडनं अशा प्रकारे वसुली करता येत नाही असा दावा करत मोबाईल टॉवरच्या माध्यमातून उभारलेला पैसा हा समाजाच्या कल्याणासाठी वापरल्याचा दावा हाजी अली ट्रस्टकडून करण्यात आलाय. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तपदी पी वेलारासू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेलारासू ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी आहेत. केडीएमसीचे सध्याचे आयुक्त ई रवींद्रन यांची नवी मुंबईच्या कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र परिमल सिंग कल्याणात येण्यास उत्सुक नसल्यानं अखेर वेलारासू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तरी राज्यातलं सरकार पडणार नाही आणि सध्या सरकारकडे बहुमत असल्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ येणार नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं. काल बारामतीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षाकडनं शरद पवार यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेत असलं तरीही ते निवडणूक लढवणार नाहीत. पण जर पवारांनी एनडीएत प्रवेश केला तर खुद्द मोदी त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा विचार करतील असंही ते म्हणाले. याचसोबत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीलाही त्यांनी पाठिंबा दर्शवला. पुण्यामध्ये वृद्ध महिलांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतल्या दोघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडनं 191 ग्रॅम वजनाचे 5,53,000 दागिने जप्त करण्यात आले. जयकुमार विजय धुमाळ आणि संतोष उर्फ बापू अमृत जाधव अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. गेल्या काही दिवसात पीएमटीच्या बसमधनं प्रवास करणाऱ्या वयस्कर महिलांना लक्ष्य करून त्यांच्या अंगावरचे दागिने लुटण्याचे प्रकार होत होते. या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपरी चिंचवडमध्ये एका 46 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जयसिंग भालेरावला अटक केली. मंगळवारी मध्यरात्री पीडित महिला घरी एकटीच होती. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. दरम्यान घटनेच्या वेळी घरी आलेल्या पीडित महिलेच्या मुलाने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यालाही मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जयसिंग भालेराव विरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. आता बातमी इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेची आहे. आळंदीच्या MIT कॉलेजात इंजिनिअरिंगचं शिक्षण करणाऱ्या 24 विद्यार्थ्यांनी विजनरी फायटर्स नावाची संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील चरोली खुर्द गावातील आदिवासी समाजाचा विकास केला जाणार आहे. याची सुरुवात त्यांनी विद्यार्थ्यांपासून केली आहे. वस्तीवरील विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. 125 कुटुंबांच्या ठाकरवाडीचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या जात आहेत.